Everyone, good morning and welcome you all to Rachna's New Angel World. Me as Sunny. Yes, it's a new day, new beginning, and day starts with all you lovely and beautiful people. So normal routine start झालं आहे. आज आहे माझं हॉस्पिटल आणि मग संध्याकाळी क्लिनिक अँड रचना किचनमध्ये आहे, टिफिन रेडी करत आहे. सो येस, दिवसभर आम्ही काय काय करणार आहोत हे तुम्ही बघणारच आहात. सो प्लीज स्टे ट्यून अँड येस बी हॅपी, कीप स्माइलिंग, स्प्रेड लव्ह अँड हॅपीनेस एव्हरीवेअर अँड येस लिव्ह लाफ अँड लव्ह. Good morning. It's all set to go. Go. Me all set to go. जेवण झालंय, नाश्ता झालाय, सगळं काही झालंय आणि सनी निघणारच होता बाहेर जायला आणि त्याला अचानक कसं तरी व्हायला लागलंय, थोडंसं बिझी फील होतं ना, म्हणजे कधी कधी लो एनर्जी फील होते, बॅक टू बॅक ड्युटीज करतोय तो. सो इट कॅन हॅपन. तो मला लगेच बोलला की तुम्हाला लेमन ज्यूस करशील का, बट थोडंसं थंड असलं तर बेटर आहे. आता कसं माहिती आहे का, मुंबईचा जो क्लायमेट आहे बघितलं गेलं तर प्लेझंट आहे, म्हणजे खूप गरमीसुद्धा नाही आहे बट तशी थंडीसुद्धा नाही आहे. आणि जसं जसं 9 नंतर टाईम सरकत जातं ना, तर मग टेम्परेचर 30-32 असं होत जातं. अशा वेळेस लेमन ज्यूस, जर चिल्ड लेमन ज्यूस प्यायची इच्छा असेल तर मग मला म्हणजे असं मला वाटतं की काही हरकत नाही आहे. नाव द प्रॉब्लेम इज की माझे सगळे पाण्याचे बॉटल बाहेर आहेत, अजून भरले नाही आहेत ते, कारण माझं फिल्टरसुद्धा भरत आहे आणि आईस कधी असतं कधी नसतं. त्याचा प्रश्न असा पडला की चिल्ड हवं ह्याला, तर मग मी कसं देऊ. पण मग नंतर अचानक मला आठवलं की मला एवढं विचार करायची ॲक्च्युली गरज नाही आहे, कारण माझ्याकडे खूप एक अमेझिंग प्रोडक्ट आहे. ज्यांच्या पण घरी गेट टुगेदर होत असेल किंवा पार्टीज होत असेल किंवा तुम्ही कधी आउटिंगला वगैरे गेलात, खूपदा आपल्याला असं होतं की आपल्याला चिल्ड हवं आहे आणि त्या टायमाला आपल्याला आईसची आठवण येते. मग अशा टायमाला आपण काय केलं पाहिजे, तर एक अप्रतिम प्रोडक्ट आहे जो तुम्हाला सुद्धा नक्कीच युजफुल आहे आणि मेन म्हणजे खूप कॉम्पॅक्ट आहे, कन्व्हिनियंट आहे कॅरी करायला. चला मग मी तुम्हाला तो दाखवते कोणतं प्रोडक्ट आहे. सो तो प्रोडक्ट आहे अगारोचा रिगल ऑटोमॅटिक आईस मेकर आणि तुम्ही बघू शकतायत की तो किती कॉम्पॅक्ट आहे. इझिली तुम्ही त्याला कॅरी करू शकतात. सो अशी ती एक मशीन आहे, त्याच्याबरोबर एक असा स्कूपसुद्धा येतो, बऱ्यापैकी मोठी वायरसुद्धा त्यांनी दिलेली आहे. तो ह्या कॉम्पॅक्ट आईस मेकरची मी तुम्हाला खासियत सांगते, ते म्हणजे हे एका वेळेस 9 आईस क्यूब्स बनवतो आणि ते कसं बनवतो ते आपण नक्कीच मी तुम्हाला दाखवेल. आणि 24 तासात 12 किलोपर्यंत आईस तयार करू शकतो. सो अचानक चिल्ड ड्रिंक्स हव्या असतील तर वेटिंग कशाला ना, कारण एवढा अमेझिंग प्रोडक्ट तुमच्याकडे असणार आहे. सो मी तुम्हाला दाखवते की एक्झॅक्टली हे कसं काम करतं. सो बेसिकली ह्याला 1.2 लिटरची वॉटर टँक आहे, ज्यात आपल्याला रेग्युलर वॉटर घालायचं आहे, म्हणजे जे मॅक्स लेवलपर्यंत फिल करा, दॅट इज इम्पॉर्टंट. हे बघा, हे जे मॅक्स लेवल आहे ना, इथपर्यंत फिल करा आणि मग त्याच्यानंतर आपल्याला हा जो ट्रे आहे तो ह्याच्यावरती असा ठेवायचा आहे. बघा ना किती सोपं झालं आहे. नो प्लंबिंग, नो फिटिंग, फक्त एक बटन प्रेस आणि मशीन स्टार्ट होईल. त्याच्यानंतर हे जे ट्रान्सपरंट लीड आहे हे खूप युजफुल आहे, कारण फ्यू मिनिट्समध्येच आईस फॉर्म होताना आपल्याला दिसतं. फ्रेश बुलेट शेप आपल्याला आईस रेडी मिळतात. सो चला मग मी तुम्हाला एक्झॅक्ट दाखवते की हे कसं काम करतं. सर्वात आधी हा जो ट्रे आहे तो आपल्याला काढायचा आहे आणि जसं मी मगाशी सांगितलं, जे मॅक्स लेवल आहे तिथपर्यंत आपल्याला पाणी जे आहे ते भरून घ्यायचं आहे. त्यानंतर हा जो बास्केट आहे हा आपल्याला ह्याच्यावरती असा फिक्स करायचा आहे. दिस इज बेसिकली अ कंट्रोल पॅनल, ज्याच्यावरती तुम्ही बघू शकतात की ऑन ऑफचं ऑप्शन आहे. सिलेक्ट म्हणजे ह्या ऑप्शन्समधनं वी कॅन सिलेक्ट दिस की तुम्हाला लार्ज साईज ऑफ क्यूब्स हवेत, स्मॉल साईज ऑफ क्यूब्स हवे. हे पॉवरचं बटन आहे, ऑन ऑफ जेव्हा होईल तेव्हा. आणि आईस जर फुल झालं, लाईक बास्केट जर फुल झालं तर इकडे इंडिकेटर येईल आणि जर वॉटर आपल्याला अजून ॲडिशनल टाकायचं असेल तर त्याचा इंडिकेटर आपल्याला इथे मिळेल. सो नाव लेट्स स्टार्ट. हे फ्लॅप्स कसे वर आलेत, आपल्याला ते इथे पाणी घेणं स्टार्ट झालेलं आहे
आणि आता ते आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. मी इथे लार्ज आईस क्यूब्स मला हवं आहे ते सिलेक्ट केलं आहे. जे मगाशी मी म्हटले की ट्रान्सपरंट लीडमुळे आपण ॲक्च्युअलमध्ये बघू शकतो की आईस कसं फॉर्म होतं आहे किंवा आईस क्यूब्स कसे बनत आहेत. आणि इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे ही मशीन खूप सायलेंट आहे. लाईक लो नॉईज ऑपरेशन असल्यामुळे बघा ना, मी शूट करते तरीही असं बॅकग्राऊंडला खूप सारं असं साऊंड वगैरे मला येत नाही आहे. अँड दुसरी गोष्ट, हा जो बास्केट आहे ह्यात ऑलमोस्ट 0.6 kg आईस आपण भरू शकतो. आणि स्मार्ट इंडिकेटर्स जे मी तुम्हाला दाखवलं की वॉटर कमी असेल तर सिग्नल मिळतं आणि आईस बास्केट जर फुल झालं तरी आपल्याला सिग्नल मिळतं. म्हणजे मशीन स्वतःच सांगतं की आपल्याला एक्झॅक्टली काय करायचं आहे. सो हा लाईट वेट आहे आणि त्याचबरोबर कॉम्पॅक्टर आहेच. फ्रीजसारखा हेवी नाही आहे, म्हणजे टेरेस, बाल्कनी, पूल साईड कुठेही इझिली कॅरी करता येतो आणि आईस बनायला खूप वेळही लागत नाही. असं म्हणतात की जे स्मॉल आईस क्यूब्स आहेत त्याला बनवायला साधारण 9 मिनटं लागतात आणि जे लार्ज आईस क्यूब्स आहेत त्याला बनवायला साधारण 13 मिनिट्स लागतात. लुक ॲट दिस मॅजिक. किती अमेझिंग वाटतंय ते आणि किती छान असं सिलेंड्रिकल ह्याच्यात बनलेत. प्रत्येक 9 to 13 मिनिट्स नंतर आपल्याला असं छान असे आईस क्यूब्स मिळणार आहेत. हा जो नॉब आहे हा आपल्याला असा उघडायचा आहे. इकडनं जे काही एक्सेस वॉटर ह्याच्या आतमध्ये असेल ना ते इकडनं निघून जाईल. सो अशा प्रकारे जर घरात पाहुणे असतील आणि पार्टी चालू असेल तर आपल्याला आईसची कमतरता होणार नाही आहे. आईस कंटिन्युअस मिळत जाणार आहे. जसं की मी मगाशी सांगितलं 24 आवर्समध्ये 12 किलो आईस आपल्याला ह्या मशीनमध्ये मिळतं. ऑफकोर्स 24 आवर्स आपली काही पार्टी चालू असणार नाही आहे. तो वेदर काहीही असो किंवा डिझिनेस असो किंवा पार्टी असो, आपल्याकडे आहे अगारोचा रिगल ऑटोमॅटिक आईस मेकर. सो जर इन केस तुम्हाला कोणाला हवा असेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक दिलेली आहे. बॅक फ्रॉम द हॉस्पिटल अँड आल्या एक छान न्यूज मिळाली आहे. वंशाला आहे. कॉंग्रॅच्युलेशन्स. कशासाठी बाय द वे? फुटबॉलमध्ये एक सिल्वर मेडल रनर अप मध्ये आले अरे वा. आणि मॅन ऑफ द मॅच भेटला. एक सिल्वर आणि मॅन ऑफ द मॅच गोल्ड आहे का ब्रॉन्झ आहे? गोल्ड गोल्ड आहे. चलो कॉंग्रॅच्युलेशन्स अँड पार्टी. आणि हा कोण आहे? मेस्सी भेटला का नाही तुला? भेटायचं होतं. सो आज क्रिसमस आहे. सकाळपासून कोणाला विशेष नाही करायची, म्हणजे क्रिसमस ईव्ह आहे. सो सगळ्यांना आयु बॅग केस कापायला गरज आहे ना थोडीशी, पण नको जास्त नको. जास्त नाही. हे बघ ना, हे डॅमेज झाले त्याशिवाय तिची ग्रोथ नाही होणार केसांची. Wishing everyone Merry Christmas and yes, may all your wishes, dreams and all your goals come true and lots of love and happiness from Navangel. कुठे पोहोचलो आहे? पोहोचलो. Full traffic as always. Traffic. इथे असतेच. इथे नॉर्मल पण असते. ऍक्च्युली ना तो सिग्नल खूप छोटा आहे. सिग्नल मोठा आहे, रोड छोटा आहे. काय छोटा? एक तासात पोचलो आपण ना? नाही, 1.25 तासात.
लवकर आलो ना ह्या वेळेस लवकर नाही तरी 11:30. तरी पण गर्दी नाहीये ह्या वेळेस. तू घाल ना बाबू, इट विल लुक गुड ऑन यू. वाजलेत 12:15. मेरी क्रिसमस. आम्ही खूप लवकर आलो. वेळेवर झालं. 11:15 छान. येस. नाही सो काय विश मागितले तू? हॅपीनेस. मी 3 मोबाईल
विशेष केलंय. आता नाहीसाला समजतं ना, म्हणून ती सगळं विचारत होती स्टोरीज तिकडचं. हे असं काय, हे आहे असं काय. मी तरी विशेष केलंय. ओके ओके ठीक आहे. एक हाय, मला मस्त डॉग हाऊस पाहिजे. त्याच्यात काम आणि त्याच्यात एक छोटे छोटे फॅमिली. अशी विश मागितली तू? हा, एक लिफ्ट. आता टू हा, सेकंड लिफ्ट बोलते. विश सेकंड विश ला मी काय देणे बोलू. मस्त मस्त आजीला बरं होईल. आणि थर्ड विश? तर विशला एक आई बाबांना मस्त होऊन दे. मस्त होऊन दे म्हणजे आई बाबा चांगले नाहीये? होम होऊन होम मस्त होऊन दे आई बाबांचा. पण आपला आहे बाबा.